वीडियो देखने के पहले वीडियो को लाइक, शेयर एंड सब्सक्राइब करने को ना भूलिए। धान्याचे चुकारे रखडले, शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा। आधारभूत धान्य केंद्रावर धान्य विक्री करून महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याच्या खात्यात चुकारे जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून संतप्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विविध ठिकाणी आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत। या केंद्रावर शेतकऱ्यांनी विश्वासाने धान्य विक्री केली, मात्र धान्य खरेदी करून शासनाकडून होणारी रक्कम अद्याप शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेली नाही। यंदा अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत धान्य विक्रीचा पैसा वेळेवर न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलाचे शिक्षण व दैनंदिन खर्च भागवणे कठीण झालेले आहे। अनेक शेतकऱ्यावर खाजगी सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे। धान्य खरेदी केंद्रावर धान्य स्वीकारून महिन्याहून अधिक काळ उलटून गेला असताना शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। वारंवार पाठपुरावा करूनही चुकारे न मिळाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खजरी येथील शेतकरी विषम गौतम, प्रशांत झिंगरे, अविनाश राऊत, भुजदास राऊत, महेश गहाणे यांनी दिला आहे।